नमस्कार, मी विनोद इजपवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव। मागील वर्ष दीड वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हशी चोरीला जायचं एक सत्र सतत चालू होतं आणि त्याचा उलगडा करण्याचं एक मोठं आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभं राहिलं होतं आणि त्या आव्हानाचं आम्ही समर्थपणे या ठिकाणी उलगडा केलेला आहे। एक टोळी अत्यंत प्रोफेशनली याच्यामध्ये कार्य करत होती, अशी ही टोळी आम्ही याच्यामध्ये आज निष्पन्न केलेली आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। एकाचं नाव आहे शंकर चव्हाण, तो ढोकी येथील आहे आणि दुसरा आरोपी आहे हा नेकनूर येथील चंद्रकांत नन्नवरे असा आहे। तर ही जे आहेत ही टोळी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्तर या ठिकाणी तयार झालेले होते। काही लोक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे ज्या ठिकाणच्या म्हशी चोरायचे आहेत ते ठिकाण निश्चित करायचे आणि काही जे आरोपी आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी गाडी घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर काही जणांची त्यामध्ये विक्री करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली होती। तर अशा प्रकारे ही टोळी कार्यरत होती। त्या टोळीचा आज आमच्याकडून उलगडा झालेला आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून। विशेष करून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्यासोबतची जी टीम आहे, शौकत पठाण आहेत, फरहान पठाण आहेत, जावेद काझी आहेत, असे सर्वांनी मिळून ही कामगिरी केलेली आहे आणि याच्यामध्ये विशेष करून आमचे धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम तसेच अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम यांचं देखील फार मोलाचं मार्गदर्शन याच्यामध्ये आम्हाला लाभलेलं आहे। विशेष म्हणजे या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आरोपींकडून 3 गुन्ह्यामधील 100% मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। त्या व्यतिरिक्त देखील त्यांनी मागे जे गुन्हे केलेले आहेत असे साधारणतः 9 गुन्ह्यांची या ठिकाणी कबुली दिलेली आहे। थँक्यू। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।